तर भावना आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत ट्रेडिंग हॉल. तर ट्रेडिंग हॉल बनवायच्या अगोदर आपण जरा आयरन मायनिंग करू, कारण आपल्या आयरनचा आर्मर फुल बनवायचा आहे आणि टूल्स पण जरा अपग्रेड करायचे आपले. तर पटापट तुम्हाला दाखवतो सामान केवढं मी जरासं ग्राइंड केलं आहे. हे बघा, थोडेसे प्लॅंक्स केलेत, जास्त नाही, आपल्याला खूप सामान लागणार आहे. तेव्हा बघू, पहिले आयरन मायनिंग करून येऊ. चला आयरन मायनिंग करत जाऊया आपण. आपल्याला पटापट आयरन सगळे मायनिंग करायचे आहेत. इकडनं जाऊया, बघा केवमध्ये आपलं जाऊया. डायरेक्ट उडी मारली आपण, पाण्याच्या आतमध्ये गेलेलो आहे. पटापट जाऊया आता. बघा इकडं टॉर्च लावूया. इथं कोल पण आहेत, कोल पहिले मायनिंग करून घेऊया. तर टॉर्च लावू, टॉर्च नको, उजेड आहे, टॉर्च कशाला वाय घालवायची. आपल्याला 64 टॉर्च आहेत. पटापट एक कोल मायनिंग करू. झालेत कोल तर मायनिंग झालेत आपले. आता पटापट खाली जाऊया, किंवा मध्ये कुठं आयरन भेटतात का बघूया. पटापट जाऊया. इथं कालो का, इथं टॉर्च लावूया. खाली अजून खाली, अरे आयरन, तर आपल्याला पहिला आयरन भेटला किंवा मधला. पटापट त्याला मायनिंग करून घेऊया. किती आहे आयरन, 1 2, तेवढं सगळे पटापट करून घेऊया. अरे लॅपिस पण भेटला आपल्याला, लॅपिस लजुली पण भेटला आपल्याला. त्याला पण पटापट मायनिंग करूया. तर मायनिंग तर आपली होते पटापट होते. चला तर होते, खाली जाऊया पटापट. तर पाहून आपली मायनिंग पटापट करूया. इथं आयरन आहे, त्याला मायनिंग करूया. हे आयरनला घेऊया. तर घेतलेलं आहे. आता खाली जाऊया, पटापट खाली जाऊया. इथं पण आयरन आहे, ह्याला पण मायनिंग करूया. इथे दोन आहेत, 2 आयरन होते, बस 2. तर 2 आपल्याला जास्त आयरन लागतील आयरन बनवायचे. नंतर ट्रेडिंग हॉलचे पण डोअर पण लागतील, तर ते पण बनवायचे. तर पटापट. अरे तर काय आहे एवढं, ते स्पॉनर आहे इथं. एखादी चमकताना मला वाटलंच तिथं स्पॉनर आहे, ते स्पॉनर. तर स्कॅटन स्पॉनर आहे वाटतं, स्कॅटन दिसतोय. तर स्कॅटनला मारूया पटापट. हे स्वतःच लावामध्ये गेलं, त्याच्या स्वतःच्या ॲरोनी त्यालाच परत लागलं आणि तोच लावामध्ये गेला. आयरन मायनिंग करूया आपण. पटापट आयरन मायनिंग करूया. आयरन एवढं झालेलं आहे आयरन मायनिंग. आता बघा अजून एक आयरन, त्याला पण करून घेऊया. आणि पटापट जाऊन स्पॉनरला बंद करूया. तर पटापट डायरेक्ट जाऊया आपण. इथं काय अडकवतं आहे आपल्याला, वरती अडकवतं ड्रिप काय बनतं त्याला, टोके येते. कमेंटमध्ये सांगा. बघा इथं आयरन आहे, पटापट हे करूया. पहिलं स्पॉनर बंद. स्पॉनर बंद झालेलं आहे मित्रांनो. टॉर्च आपण सगळीकडनं लावलेत. आत्ता पटापट आपण आयरन मायनिंगला लागूया. आहेत तेवढे सगळे आयरन मायनिंग करून घेऊया पटापट, आणि तुम्हाला भेटतो पटापट मायनिंग करून. तर बाबा मी काय म्हणतो, मी एक SMB बनवतो आहे, तिचं नाव आहे मराठी MC. त्याच्यात जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर एक ॲप्लिकेशन छोटासा व्हिडिओ बनवायला लागेल तुम्हाला. ते तुमची जर अशी बिल्डिंग स्किल आणि POP स्किल दाखवायला लागेल. दोघांपैकी एक दाखवलं तरी चालेल. आणि तो ॲप्लिकेशन व्हिडिओ माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाका, माझा शेअर करा इंस्टाग्राम अकाउंटवर. मग तुम्हाला घ्यायचं की नाही ते मी बघतो. आणि तुमचा गेमर टॅग त्यासोबत टाका, मग तुम्हाला मी माझ्या SMBमध्ये घेतो. आणि SMBमध्ये महत्त्वाचं पीसफुल राहायचं. तर त्या SMBचं बोलू नंतरला. पहिलं इथं अँडरमॅन आला, त्याला तर मारून टाकू. अँडबल भेटला तर भेटला, हे 1 शॉट केलं त्याला आपण. आतमध्ये जाऊया. हा बघा अँडरमॅन तिथंच थांबला आहे तो. अरे 3-4 हिटमध्ये मेला. आपल्या अँडबल पण त्याने ड्रॉप केलं नाही. पटापट आपल्याकडं किती 63 आयरन झालेत, रॉ आयरन. तर पटापट सगळं होतील तेवढे पटापट करून घेऊया. आणि हा बघा भरपूर केलेले आहेत आपण. 1 स्टॅक प्लस 30 आणि अजून 30 नाही, 1 स्टॅक प्लस 48. तर भरपूर केले तर आपण 1 स्टॅक प्लस 48. तर वरती जाऊया आपण. आयरनचं आपण भरपूर मायनिंग केलेत.
वरती जाऊया पटापट. तेव्हा आपण वरती तर आलो आहे आणि आता झोपून घेऊया. पण रात्र पण झाली. टॉर्चेस लावूया पहिले घरात. इथं नको टॉर्च, वरती लावूया इथं आणि इथं एक लावूया इथं. आणि आपल्याला आयरन स्मेल्टर टाकायचे. आयरन स्मेल्टर टाकून घेऊ. बघा आयरन स्मेल्टला इथं कोल आहे, याच्यात टाकूया. याच्यात कोल नाही, याच्यात कोल टाकूया आणि फूड काढून घेऊया आपलं बकरीचं मीठ. त्याच्यात टाकूया चेस्टमध्ये. तर टाकलं आहे. आणि बघा आपण सकाळ पण झाली. आयरनचा आर्मा पण फुल बनवून आपण सेट बनवून घेतला आहे. टूल्स बिल सगळे बनवून घेतले आहे बघा. पिकॅक्स, ॲक्स आणि स्पेअर, शवल हे टूल्स पण सगळे बनवून घेतले. तर आपण लगेच पटापट वूड मायनिंग करायला जाऊया. तर इथं वूड मायनिंग करूया आपण. बघा तर आता वूडला तो खूप वेळ लागणार आहे. लगेच तर काही होणार नाही. आपल्याला चेस्ट भरून म्हणजे अर्धी चेस्ट तर भरायला लागेल. डबल चेस्ट वूड आपल्याला लागणार आहे एवढं. म्हणजे वूड म्हणजे वुडन प्लँक्स. लाकूड तर आपलं खूप लागतं माहितीच आहे. आपले दोन्ही पण लाकूड करायचे आहेत. हे बर्फचा ट्री आहे तर बर्फचे पण लाकूड पाहिजे आपल्याला. आणि ओकचे पण आपण भरपूर केलेले आहेत. तर दाखवतो किती केलेत मी. एवढे प्लॅन्स जमवले पण आपल्याला अजून खूप लागतील. ते पण आपल्याला करायला लागणार आहेत. तर आपण करूया पटापट. तर आता काय करायचं, आपलं खूप लागणार आहेत. तर इथं बघा भावानो, मी आता इथं मायनिंगला जातच होतो वूड चॉप करायला, म्हणजे लाकूड कापायला. त्याचा ट्रेडर पण आला इथं एक. हा बघा ट्रेडरचे ट्रेड बघितले तर आपल्याला एक विथचा पोर्शन देतो 5 एमराल्डमध्ये. आणि मी दुसऱ्या विलेजमध्ये गेलो आहे आणि हॅवेल घेऊन आलो आहे. आणि त्याची एमराल्ड पण घेतली हॅवेलच्या बदली. पण त्यांनी 2 ह्याच्यातच ट्रेड बंद करतो आहे तो, म्हणून माझ्याकडे 2च एमराल्ड असतील. तर आता इथे एकाला फ्लेचर बने आतमधली यांनी जॉब घेतला नाही, तर ती जॉब तोडून टाकू मॅपची. आणि त्याला एक फ्लेचर बनवू आपण. बनला आहे फ्लेचर. आता आपल्याला वूड आहेत ते स्टिक बनवू आपण. आणि पोर्शन पहिला घेऊ त्याच्याकडनं. बघा झाले आपण सगळं एमराल्ड घेतलेले आहेत त्या विलेजरकडनं. तर बघा 11 एमराल्ड घेतले आपण. 11 त्याला परत हे आता पोर्शन एकदा केला, हॅवेल 2दा ट्रेड केला. म्हणून आपल्याला एकच पोर्शन घेता येतो आहे. आपले काय नाही घेण्यासारखं आपल्याला तिचं. तर नको घेऊया, एमराल्ड वाचून ठेवूया, पुढं आपल्याला ट्रेड करायला लागतील. तर आता परत भावांनो एक ट्रेडर आला आहे परत. मी थोड्या वेळात 5 मिनटं झाली असतील. मी परत गेम जॉईन करून बघतो. हा ट्रेडर लगेच स्पॉन झालेला होता. तर आता ह्याची ट्रेड पण बघितले मी. ह्याच्यात पण तेच आहे, इनविजचा पोर्शन आहे. तो इनविजचा पोर्शन आपण घेऊया. आपल्याला एमराल्ड तर आहेत 6 एमराल्ड आहेत आपल्याकडं. तर 6 नाही 5च आहेत काय. 5 एमराल्ड आहेत. एक आपण घरात ठेवूया ना, ते येतं ना. 7 आहेत आपल्याला. एक घरातल्या चेस्टमध्ये आपल्या. तर बाकी काय आपल्याला नको. आणि तुला पण मारूया आपण, ह्याला पण मारून टाकूया. मग अजून एक कुठलं तरी स्पॉन होईल, त्याची ट्रेड बघून बघायला राहू दे. मरत नाही आपलं. 2 हिटमध्ये नाही मिळलं, राहू दे त्याला. लावा बघा कसे लांबा कसे अडकले. आणि आपल्याला एक शुगर कॅनचा छोटासा फार्म पण लागेल इथं. कारण की आपल्याला आता बुकशेल्फ लागणार आहेत. ते बुकशेल्फ कशासाठी आपल्याला हे बनवायचं आहे, लायब्ररीची जॉब असते त्याला त्या बनवायचं आहे. तर ते बनवण्यासाठी आपल्याला इथं जरा शुगर कॅन प्लॅन करायला लागतील. ते करूया आपण पटापट. पहिले हे तोडून घेऊया. इथं डट तोडून घेऊया, पाणी टाकूया विहिरीतला आणून आणि फुल भरून घेऊया. बघा पटापट विहिरीतनं जाऊन टाकूया पाणी त्याच्यात आणि भरून घेऊया. आणि भरून भेटतो. तर बाबा ना भरून तर झालं. तर पटापट शुगर कॅन प्लॅन पण करून घेऊया. तर बाबा शुगर कॅन प्लॅन पण आपले करून झालेत. तर बघा सामान तुम्हाला दाखवतो मी. बघा सामान तर एवढं मी केलेलं आहे. सामान कलेक्ट हे बघा. तर सामान तर एवढं आपल्याला आता लायब्ररीयन बनवण्यासाठी जॉब असते ते लागणार आहे. आणि ब्रुईंग स्टँड आपल्याला कमीच आहेत.
ब्रूइंग स्टॅन आहे बघा. हा एरिया मी जरासा वाढवला आहे कारण की आपल्याला इथं बेड लागणार आहे. आपल्याला किती 60 बेड लागणार आहे ट्रेडिंग हॉलसाठी. 60 बेड 60 खूप लागणार आहेत. तर पटापट बेड पण घ्यायचे आहेत. पटापट आपण वूल घेऊया पहिले, त्याची बेड कन्वर्ट करूया आणि आपलं सामान पण अजून भरपूर लागणार आहे. तर भरपूर आपले 60 बेड आपले कंप्लीट झाले आहेत. तुम्हाला दाखवतो 60 बेड कंप्लीट झाले त्याचे. बघा पहिले हे सामान दाखवतो आहे बघा. सगळं हे सामान कंप्लीट ब्रूइंग स्टँड नाही राहिलं झाले आपले. ब्रूइंग स्टँड ते आपले 3च भेटले त्या विलेजमधनं आणि आपल्या विलेजमध्ये 2 होते. आपण करेक्ट 60 बेड बनवून घेतलेले आहेत. तर आपण एक जागा पण ठरवले. हे बघा लॅक्टन पण लावलेत आपण घराला. लॅक्टन हे बघा 4 साईडनं लावलेत मी. जरा उजेड आपल्या इथं राहील, झॉम्बी इथं स्पॉन नाही होणार. आणि चला मी तुम्हाला जागा ठरवली आहे बघा. ही जागा ठरवली आहे मी, हे दाखवतो. आपण घराच्या पण जवळच आहे घर, तिकडं आणि इकडे ही जागा. तर बघा इथं आपण आता खूप वेळ लागणार. आपलं ही अख्खी जागा आपल्याला क्लीनअप करायला लागणार आहे. इथं आपला मोठा ट्रेडिंग हॉल बनणार आहे. खूप मोठा आहे आपला ट्रेडिंग हॉल. तर पटापट शेवलनी तोडायला लागूया ग्रास आणि क्लीन करूनच तुम्हाला भेटतो मी. तर खूप वेळ लागणार आहे इथं. तर भावांनो क्लीन केलेलं आहे मी. खूप वेळ लागला आहे. किमान तरी एक 1-1.5 तास तरी लागलेलाच आहे. एवढा डट आपण एवढी माती आपण खाली केली इकडनं बघा. पूर्ण प्लेन करून टाकला या एरियाला इथं. तर आता सामान पण आपण इथं आणलेलं आहे इथं. हा बघा सामान चष्मा ठेवलं. आता आपलं बनवूनच तुम्हाला भेटू. खूप वेळ लागणार आहे बनवायला. बनवून व्हिडिओ पण खूप मोठी होईल पण तुम्हाला बनवूनच मी दाखवलं डायरेक्ट. हे बघा असं बनलं, किती मोठा बघा बनला आपला. तर खूप वेळ लागणार होता पण तुम्हाला डायरेक्ट बनवूनच दाखवला मी. मग बनवायला लागलो असं खूप मोठी व्हिडिओ झाली असती. म्हणून भावानो मी तुम्हाला डायरेक्ट बनवून दाखवलं. बघा 3 विलेजर आणलेत, ते पण दुसऱ्या विलेजमध्ये जाऊन आणले की आपल्या विलेजमधले विलेजर एकही विलेजर राहायला नव्हते तोपर्यंत हा बनवून होईपर्यंत. बघा असे सगळीकडे मी लावलेत. त्याचे वर्किंग टेशन बेड आणि दोन डबल चेस्ट लावलेत. आपण इथं पण ब्रूइंग स्टँडची कमी पडते, ते आपण नंतर प्रोग्रेस केल्यावर लावू. तर भावानो हा कसा आहे. तर भावानो आपल्या ट्रेडिंग हॉलची जरा तुम्ही रेटिंग करा. कसा वाटतं तुम्हाला, 10 पैकी किती रेट द्याल तर बघू. तर आजच्या व्हिडिओमध्ये भावानो एवढंच. तर पुढच्या व्हिडिओमध्ये काय करायचं कमेंटमध्ये सांगा. तर बघू. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय भावांनो.